लातूरमध्ये ड्रग्ज निर्मितीचा पोलिसांचा कारखाना 17 कोटींचे ड्रग्ज आणि साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे आणि मुंबई पोलीस दलाला काळीमा फासणारा प्रमोद केंद्रे या संदर्भात गजाआड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 17 कोटींचे ड्रग्ज होतं आणि हे साहित्य पोलिसांनी जप्त केलेलं आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंबईहून आणखी दोघांना या संदर्भात अटक झाल्याची माहिती आहे। ड्रग्ज प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय सुद्धा आहे आणि 2 आरोपींना चाकूर कोर्टाकडून या संदर्भात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। लातूरमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे आणि 17 कोटींचे ड्रग्ज आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे। मुंबई पोलीस दलाला काळीमा फासणारा प्रमोद केंद्रे हा गजाआड असल्याची माहिती आहे। बातमी पाहतोय लातूरमधून। लातूरमध्ये ड्रग्ज निर्मितीचा पोलिसांचाच कारखाना असल्याचं उघडकीस आलंय आणि यामध्ये तब्बल 17 कोटींचे ड्रग्ज आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी श्रीराम आपल्यासोबत आहेत। श्रीराम, आपण पाहतोय पोलिसांनीच हे साहित्य जप्त केलेलं आहे, मात्र पोलिसाचाच ड्रग्ज निर्मितीचा कारखाना असल्याचं उघडकीस आलंय। काय माहिती समोर आली आहे चौकशीमधून? रक्कम फार मोठी आहे, 17 कोटींची। नक्कीच होता। आपण जर पाहायला गेलं हे प्रकरण पूर्णतः मुंबईतल्या एका ड्रग्ज प्रकरणाच्या तपासानंतर सुरू झालेलं आहे। या प्रकरणी ज्यावेळेस तपास पुढे सरकत होता त्यावेळेस बिहारच्या पथकाने चौकशी चालू केली की त्यावेळेस त्यांना ही माहिती मिळाली की रोहिणा इथं असं एक फॅक्टरी आहे जिथं अंमली पदार्थाची निर्मिती करण्यात येत आहे। त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती रेकी करून संपूर्ण माहिती काढत छापा टाकून या कारवाईमध्ये कच्चा माल आणि साहित्य असं कोट्यवधी रुपयांचं साहित्य जमा केलेलं आहे। त्यात या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना पथकाने ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना चाकूरच्या न्यायालयात उभं करण्यात आलं होतं। न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे आणि आता पथक आहे ते पुढील तपास करत आहे। त्यांच्या तपासात पुढे ज्या काही गोष्टी येतील त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहे ते समजून आपण आहे। अगदी नाही, बरोबर आहे। आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय सुद्धा पोलीस व्यक्त करतात। तपासामधून आणखी काय समोर येतं त्याकडे लक्ष असेल। अपडेट घेत राहू। धन्यवाद श्रीराम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।